बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठीचं मतदान पूर्ण झालंय आणि या मतदानामध्ये सर्वच्या सर्व आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 274 आमदारांनी मतदान केलंय। संध्याकाळी 5 नंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। यात कोण भारी कोण घरी हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। ज्या उमेदवाराला 23 मतांचा पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण होईल तो विजयी ठरेल। त्यामुळे आता खरी रणनीती जी ठरवण्यात आलेली होती कागदावरती ती प्रत्यक्षात किती उतरली आहे। आमदारांनी सांगितलं तसं केलंय की त्यांनी वेगळं काहीतरी केलेलं आहे। एका राजकीय भूकंपाची नांदी आहे का पुढच्या काही वेळात कळणार आहे। आणि हा 1 तास धाकधूक वाढवणार आहे त्या सगळ्यांचीच ज्यांचं आज 12 उमेदवारांचं भवितव्य आज या आमदारांनी कैद केलंय। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अजित, अतिशय धामधुमीचा असा सगळा आजचा दिवस होता। प्रतीक्षा सगळ्यांना आहे ती म्हणजे या निकालाची। निकाल कधीपर्यंत लागू शकतो आणि ती धाकधूक सगळ्यांच्या चेहऱ्यावर जाणवतीये का? धाकधूक प्रत्येक पक्षाच्या आमदारावरती, नेत्यांवरती, सगळ्यांवरती ती जाणवत होती। कारण का मंत्री असतील, आमदार असतील, त्यांचे खास खास माणसं असतील, प्रत्येक जो मतदार आहे म्हणजे आमदार आहे त्याला कसं म्हणजे मतदान केंद्र आहे तिथपर्यंत पोहोचवायचं याकरता पूर्णपणे त्यांनी तयारी केली होती किंवा तशी त्यांनी एक रोल लावली होती। आता मतदान झालेलं आहे, 5 वाजता काउंटिंग सुरू होईल, साधारणपणे 8 वाजेपर्यंत पिक्चर क्लिअर होईल की कशा रीतीनं मतदान झालेलं आहे आणि त्यावरून स्पष्ट होईल। आपले प्रतिनिधी राहुल देखील आपल्यासोबत। राहुल, 2 वर्षापूर्वी देखील मतदान झालं होतं, त्यावेळीचं मतदान यावेळीचं मतदान किती फरक वाटला? खरं तर विधान परिषद ज्यावेळी ह्या निवडणुका होतात राजकारण तर राहतच राहतं, मात्र एक गणित ज्याला म्हणतो आपण किंवा ज्याला आकड्याची जुळवाजुळव ज्याला म्हणतो ती खूप मोठ्या ताकदीनं करावी लागते। आणि आज देखील असाच काहीसा पॅटर्न जो आहे आपण वारंवार शब्द होतो की विधान परिषदेच्या निवडणुकीचा मॅजिक पॅटर्न हे मॅथमॅटिक्स आहे, हे गणित आहे। आणि हे गणित जुळवताना आपापले आमदार न फुटता आपल्याच ताकदीनं, खरं तर 9 उमेदवार महायुतीचे आहेत, 3 उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत। या सगळ्या संदर्भात 3ही उमेदवार जर महाविकास आघाडीला निवडून आणायचे असतील तर त्यांना 4 मतांची आवश्यकता होती। मात्र तरी देखील 9 उमेदवार सर्वात जास्त आमदार असताना देखील भाजप देखील अगदी हातावर हात ठेवून बसलेला नाहीये। प्रत्येक गोष्ट आपण सगळ्यात अजित सकाळपासून बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस हे स्वतः अगदी सकाळपासून माझा तोच प्रश्न राहुल, देवेंद्र फडणवीस असतील, रवींद्र चव्हाण असतील, अगदी चंद्रशेखर बावनकुळे असतील, निरंजन नावकरे, म्हणजे भाजपची सगळी कोर कमिटी किंवा जे सगळ्या आमदारांच्या टचमध्ये होते त्यांनी एक पूर्णपणे प्लॅन आखला होता की कुठल्या आमदाराला कुठल्या आमदाराकडे किंवा कुठल्या मंत्र्याकडे हे आमदार द्यायचे। अपक्षांचा देखील कंटिन्यू फोन चालू होता। अगदी हाच जो पॅटर्न मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर हा शब्दात सांगण्यापेक्षा मॅथमॅटिकल ज्याला भाषा म्हणतो की पहिल्या पसंतीची मतं 5 लोकांना डिवाइड करणं आणि त्यानंतर जी लोक पहिल्या पसंतीत सुटणार नाहीयेत किंवा निवडून येणार नाहीयेत दुसऱ्या पसंतीचा कोटा ठरवताना देखील एखाद्या उमेदवारीला जर काही दगाफटका झाला आणि एखादा उमेदवार त्यातनं मागे गेला तर दुसऱ्या पसंतीमधून तो कसा पुढे येईल आणि आपली सगळी मंच म्हणजे 9च्या 9 मतं कशी उमेदवार निवडून आणता येतील। आणि सगळ्यात महत्वाचं जबाबदारीचं वाटप जे आहे ते खूप स्पष्टपणे महायुतीत आघाडी दिसत होतं। खास करून अगदी आमदारांना बोलण्यापासून, पक्षनिधीपासून त्यांची देवाणघेवाण ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहिल्या। जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहे, जितेंद्र आव्हाडांना देखील आपण प्रयत्न करूयात की ज्या पद्धतीनं आजचं सगळं गणित जुळलं। 9 जागा होत्या, काय वाटतंय तुम्हाला? सगळ्या मतदार तर झाले। असं आहे की मुंबईत मी एकेकाळी रतन खत्रीचं नाव ऐकलं होतं, मी तो पत्ता उघडतो आणि पत्ता उघडल्यानंतर करोडो रुपयाचा व्यवहार होतो। आता इथे कोणी कितीचा पत्ता उघडला मला माहित नाही, पण काल का आमच्या आमदारासमोर रतन खत्रीने पत्ता उघडला 4 कोटी आणि 100 कोटीचं काम। 100 कोटींचं काम जितेंद्र आव्हाड थेटपणे बोलत आरोप करत होते। अजित, याच मुद्द्यावर आव्हाड अगदी सुरुवातीपासून प्रत्येक गोष्ट सांगत होते। त्यांनी घोडेवाराचा आरोप केला होता, पण तिसरा उमेदवार जो आला तो अनपेक्षित आला, तो महाविकास आघाडीकडून। दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप। काय वाटतं घोडेवारात कोण रेस मारेल? सुरुवात कशी झाली? काँग्रेसच्याच आमदारांनी काँग्रेसच्या आमदारांवरती आरोप केले। त्यांची 5 स्टार हॉटेलमध्ये बैठक झाली, तिथे काय आमदार अनुपस्थित राहिले। यानंतर ते आमदार कुठे आहेत, काय आमदार वारीला गेले असं सांगितलं गेलं, काय आमदार अजून पण ट्रेस झालेले नाहीयेत। आता असं कळतं की त्यांनी मतदान करून गेलेले आहेत। म्हणजे काँग्रेसच्या गोटामध्ये सर्वात जास्त हालचाल जी होती किंवा जे तणावाचं वातावरण तिकडे आपल्याला दिसलं।
आणि त्यानंतर आता असं कळतं की सगळ्यांनी पूर्णतः मतदान केलेलं आहे आणि मतदान झाल्यानंतर आता हा पॅटर्न लक्षात येईल की नेमकं कोणी कुणाला मतदान केलेलं आहे. राहुल, सांगायचं तात्पर्य हे आहे की तूही बघितलं असशील खाली इथे काँग्रेस पक्ष कार्यालय आहे, त्यांचे प्रभारी येऊन बसले होते. प्रत्येक आमदार जो आहे तो चिठ्ठी घेऊन बाहेर पडत होता आणि चिठ्ठी घेऊन बाहेर पडत असताना की मतपत्रिका ती आहे त्यांच्याकडे ती बाहेर पडत होता. म्हणजे काँग्रेसच्या आमदारांनी फक्त ते मतपत्रिका ती आत घेतली आणि जाऊन टाकली. कोणाला मतदान दिलं हे आत्म ठरवलं गेलं. अगदी हाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मातोश्रीवर दाखल झाल्यात. मातोश्रीवर त्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या आहेत. ममता बॅनर्जी मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर ठाकरेंच्या भेटीसाठी त्या पोहोचल्यात आणि ममता बॅनर्जी 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांनी अंबानी कुटुंबियांच्या लग्न सोहळ्यात सुद्धा हजेरी लावली आणि त्यानंतर काही राजकीय गाठीभेटी सुद्धा त्या घेत आहेत. याच्या आधी सुद्धा ममता बॅनर्जींची उद्धव ठाकरेंच्यासोबत भेट झालेली होती. खरं तर लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना ममता बॅनर्जी सोबत येतील इंडिया आघाडीच्या असं वाटलं होतं. त्यांनी बाहेरून पाठिंबा देण्याचं सांगितलं, पण एक एकजूट जी दिसायला पाहिजे होती ती दिसली नव्हती. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर होता तो ममतांचा होता आणि पश्चिम बंगालमधली ती सगळी गणितं जुळू शकलेली नव्हती. पण एक प्रकारे एक वाक्यता सध्या ती जवळीक सुद्धा दिसते आणि त्याचबरोबर ती जवळीक सांधण्याचा आणि ती वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सोबत बैठका करत ममता बॅनर्जींकडून दिसतोय. यानंतर आपण थेट जातोय मनोज जरांगेंची जालन्यामध्ये रॅली सुरू आहे. सध्या शांतता रॅली ते घेत आहेत. मराठवाड्यातल्या प्रामुख्यानं जिल्ह्यांमध्ये ही रॅली सुरू आहे. परभणी झाली, हिंगोली झाली, त्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव, बीड आणि आता त्यानंतर जालन्यामध्ये ही रॅली पोहोचलेली आहे. मोठ्या संख्येनं मराठा बांधव बंधू भगिनी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यांनी जी मागणी सातत्यानं लावून धरलेली आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ही ओबीसींमधून आरक्षण दिलं जावं आणि त्या मागणीसाठी संपूर्ण मराठवाडा ते पिंजून काढतायत. मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा बांधवांना त्यांनी साथ घातलेली आहे. हा पाठिंबा असाच कायम राहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे कालच्या बीडच्या सभेमध्ये. रवी जयस्वाल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रवी, कसा प्रतिसाद आहे, काय प्रतिक्रिया आहे लोकांची या आंदोलनासंदर्भात आणि या शांतता रॅलीबद्दल? आपण जर बघितलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जालन्यामध्ये रॅली सुरू आहे आणि या रॅलीच्या दरम्यान मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी जी आहे ती या रॅली दरम्यान झालेली आहे. आपण जर बघितलं तर लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव जे आहे ते या ठिकाणी एकवटण्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळून या रॅलीला सुरुवात झालेली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या रॅलीचा समारोप होणार आहे. तर आपण जर बघितलं तर सगळे सोयरे शब्दाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी लढा उभा केलेला आहे आणि हा लढा जो आहे तो आता जरांगे पाटलाचा मागच्या 10 महिन्यापासून सुरू आहे आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावरती जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटलांची आज जालन्यामध्ये रॅली आहेत आणि जिल्हाभरातून लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव जे आहे तो एकवटलेला आहे आणि मोठ्या संख्येनं मराठा बांधव जो आहे तो जरांगे पाटलांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे. आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवणार अशा पद्धतीचे. रवी, मी येतो तुमच्याकडे. यानंतर आपण विधान भवन परिसरामध्ये जातोय. तिथं हितेंद्र ठाकूर बोलतायत. काय राहिली हितेंद्र ठाकूर यांची रणनीती, कुणाच्या सोबत राहिले जाणून झालं. आता निघालो परत. आगामी विधानसभा राजकीय परिस्थितीनुसार बहुजन विकास पार्टीचं येणारं महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य काय असणार? बहुजन विकास आघाडीचं भवितव्य आता मला माझ्या 3 मतांची किंमत कळलाय. त्याच्यामुळे आणखीन 5-7 मतं वाढवण्याची माझी तयारी चालू आहे आणि त्याप्रमाणे वाढवणार. आणि त्याचप्रमाणे मी मागणी पण केली आहे का दर 2 महिन्यांनी विधान परिषदेच्या इलेक्शन घ्या, म्हणजे आम्हाला त्यावर सगळे लक्ष ठेवतात.
या विधानसभेच्या विधान परिषदेच्या इलेक्शन माझा जिल्हा, माझा तालुका, माझी लोक ही शक्ती माझ्याबरोबर आहे. अदृश्य शक्तीचं मला काय माहिती नाही. मी माझ्या तालुक्या जिल्ह्यासोबत आहे, माझ्या लोकांच्या सोबत आहे. धक्का कोणाला बसेल, महाविकास आघाडी? धक्का आता मी तेवढा मोठा नाही मिळत का त्यांचं वरच्यांचं काय कशा प्रकारे ऍडजस्टमेंट झालं ते मला माहित नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. चालते ना टीका, आम्ही पण केली त्यांच्यावर. इलेक्शन म्हटल्यावर एक दुसऱ्यावर चिखल फेकायचं असते, तो फेकला. फक्त त्याचा दर्जा ठेवावा एवढं या माध्यमातून मी सांगेल. विरोधकांनी टीका करायला पाहिजे, पण त्याचा दर्जा काय ठेवतात, तुमचं तोंड घसरू नये एवढी सगळ्यांनी काळजी घ्यावी. धन्यवाद. नहीं, मैं मेरे जिले के, मेरे तालुका के, मेरे लोगों के साथ रहता हूँ. मैं किसी के साथ रहता नहीं. मेरा विकास करने दो ना, तब तक मेरी राह देखो सब लोगों ने. धन्यवाद. तर महाविकास आघाडीच्या सोबत की महायुतीच्या सोबत याचं उत्तर देणं टाळलेलं आहे हितेंद्र ठाकूर यांनी, पण त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे हे नक्की. वळूयात पुढच्या बातमीकडे. ट्रेनी IAS पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्राकडून नियुक्तीबाबत चौकशी होणार आहे. एक सदस्यीय समितीकडून ही चौकशी होणार आहे. 6 दिवसात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलेला आहे. दोषी आढळल्यास बडतर्फीची कारवाई होऊ शकते. प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या नियुक्तीची आणि कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. 6 दिवसातच अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलेलं आहे. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. प्रशांत, 6 दिवसाचं हे काउंटडाऊन म्हणायचं का? हे नक्कीच आपल्याला काउंटडाऊन म्हणता येईल, कारण याच्यापेक्षा योग्य शब्द त्याला दुसरा कोणताच म्हणता येणार नाही. कारण ज्या पद्धतीनं प्रथम दर्शनी अहवाल सुहास दिवसे पुणे जिल्हाधिकारी यांनी सादर केला आणि यामध्ये प्रांताधिकारी अजय मोरे आणखी दिनेश काकडे या दोघे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांचा अहवाल त्याला जोडला गेला. महाराष्ट्र शासनानं सुद्धा केंद्र सरकारला ही शिफारस केली, कारण UPSC पास करून आलेला कोणताही परीक्षा दिन जरी असला तरी त्याच्याबद्दलचे निर्णय घेण्याचे अधिकार हे केंद्राला असतात आणि थेट राष्ट्रपतींना असतात. यामुळे एक सदस्यीय उच्चस्तरीय सचिव समिती नियुक्त करण्यात आली आहे. प्रथम दर्शनी पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये जे काही आक्षेप घेण्यात आलेले त्यात तथ्य आढळल्याचं मत स्पष्ट व्यक्त करण्यात आलेलं आहे आणि याचमुळे की त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाईचे संकेत आपल्याला देण्यात येत आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. या सगळ्या विषयामध्ये बनावट प्रमाणपत्र हा सुद्धा मुद्दा एक ऐरणीवर आलाय आणि तो साबित झाला तर पूजा खेडकर यांच्या विरुद्ध कठोर कारवाई तर होऊ शकते, पण त्याचबरोबर फौजदारी गुन्हा सुद्धा त्यांच्या विरोधात दाखल होऊ शकतो. अत्यंत गांभीर्यानं केंद्र सरकारनं सुद्धा हे प्रकरण घेतलंय. हे 6 दिवस विलास ज्या पद्धतीने तू म्हणाला हे काउंटडाऊन पूजा खेडकर यांच्यासाठी नक्कीच म्हणता येईल. विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.